नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या ठिकाणी मुंबईचे पेपर केव्हा होणार या संदर्भात सगळीकडे संभ्रमता निर्माण झालेली असताना मित्रांनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक अतिशय दिलासादायक अशी माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सर्व मुंबईचा पेपर, चालकचा पेपर आणि कारागृहाचा पेपरला जे विद्यार्थी त्या सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओ एकदम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने पाहायचा आहे. याचं कारण असं की मित्रांनो, मुंबईचा पेपर जो आहे या मुंबईचे पेपर संदर्भात इतके खूप विद्यार्थ्यांचे, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे ज्यांचे मुंबईला पेपर आहे त्या मुलांचे मेसेज येतात. जे कोण मुलगा भेटेल ते म्हणतात मुंबईचे काय अपडेट आहे सर, मुंबईचे काय अपडेट आहे सर, मुंबईच्या पेपरचे काय अपडेट आहे. तर मी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो का ज्या वेळेस शाळा महाविद्यालय हे ज्यावेळेस त्यांनी घेतलं होतं किंवा ज्यावेळेस त्यांनी शाळा महाविद्यालय म्हणजे त्या संदर्भातलं परिपत्र काढलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का ऑक्टोबरच्या पहिला रविवार, दुसरा रविवार आणि तिसरा रविवार अशा 3 टप्प्यामध्ये मुंबईचे पोलीस शिपाई चालक आणि पोलीस कारागृह हे पेपर होतील. मात्र या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आज या ठिकाणी 22 तारीख आहे, तरी पण 22-23 तारीख, जवळ 23 तारीख आली मित्रांनो आज, तरी कुठल्या पद्धतीने या ठिकाणी परिपत्रक आलेलं नाही किंवा लेखी परीक्षेचं हे नाही. आता सर्व विद्यार्थ्यांना एक आशा लागलेली का पेपर हे रविवारी होतात, मग राहिला फक्त एक रविवार, तो म्हणजे 27 तारखेचा एक रविवार राहतोय. तर या 27 तारखेच्या रविवारी पेपर होईल का मित्रांनो? 27 तारखेच्या रविवारी पेपर होणं आता अशक्य आहे, कारण का जर 27ला पेपर व्हायचं म्हटलं तर आज बुधवार, आज तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत काहीतरी अपडेट किंवा महत्त्वाची माहिती येणं गरजेचं होतं किंवा हॉल तिकीट किंवा सूचना तरी तसं येणं गरजेचं होतं. मात्र आज अद्याप असं काहीच झालेलं नाही, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अपडेट या ठिकाणी आलेली नाही. म्हणजे आपल्या येणाऱ्या रविवारी 27 तारखेला लेखी परीक्षेचा पेपर काय होणार नाही. आता राहिला प्रश्न पुढचा रविवार म्हणजे 3 तारीख, पुढच्या रविवारी आहे मित्रांनो भाऊबीज. पुढच्या रविवारी भाऊबीज असल्यामुळं तिथं सुट्टी फिक्स असणार, त्यात काही विषय नाही. मात्र लक्षात ठेवा, तो रविवारच्या अगोदर म्हणजे पाडवा 2 तारखेला शनिवारी असे एक दोघ जण, 3 म्हणजे असं समजलं का 2 तारखेला पण ते घेऊ शकतात. जर त्यांना वाटलं घ्यायचं पेपर तर ते 2 तारखेला सुद्धा पेपर घेऊ शकतात. असं काही नाही की पेपर या ठिकाणी, असं काही नाही का पेपर या ठिकाणी त्यांनी घेणार नाही किंवा घेऊ शकत नाही किंवा दिवाळी आली मग आता काय करायचं. यावेळेस तुम्हाला माहिती पोलिसांचा बंदोबस्त, संपूर्ण बंदोबस्तात आहे पोलीस, आणि सर्व पोलिसांच्या सुट्ट्या या ठिकाणी रद्द झालेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे पेपर नाही, तर त्याचं कारण म्हणजे निवडणूक आणि आचारसंहिता. महाराष्ट्रामध्ये 15व्या विधानसभेच्या ज्या काही आचारसंहिता आहेत त्या लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पण मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. म्हणजे आचारसंहिता सुरू असल्यामुळे सर्व पोलीस सध्या बंदोबस्तामध्ये दंग आहेत. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस बंदोबस्तात तैनात असताना देखील आपली लेखी परीक्षा घ्यायची म्हणजे आपल्याला काय असं काय 50,000 पोलीस, 40,000 पोलीस एवढे पब्लिक तिथं लागणार नाही. 1, 2, 4, 4, 5 कॉलेज असतील त्या ठिकाणी पोलीस लागतील. म्हणजे आपला पेपर ऑक्टोबर मध्ये शक्यतो होण्याच्या आशा या ठिकाणी मावळलेल्या आहेत. दुसरा प्रश्न, रविवारच का? रविवारी महाविद्यालय शाळांना सुट्ट्या असतात. मात्र सगळ्या महाविद्यालय आणि शाळांना आता दीपावलीच्या सुट्ट्या लागतील उद्या परवापासून. त्याच्यामुळे असं काही नाही की रविवारीच पेपर होईल, तो पेपर शनिवारी पण होऊ शकतो. त्यांच्या जर लक्षात आलं तर तो पेपर शुक्रवारी पण घेऊ शकतात, कारण का आता विद्यालय महाविद्यालयांना काय झालेले सुट्ट्या या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, कदाचित या ठिकाणी आपल्याला चालकचा पण पेपर होऊ शकतो, पोलीस शिपाईचा होऊ शकतो आणि कारागृहाचा, म्हणजे सर्व कट ऑफ लागलेले, सर्व मेरिट या ठिकाणी लागलेले आहेत. राहिला प्रश्न आता चालकच्या कट ऑफचा. बरेच चर्चा आहेत का चालकचा डबल कट ऑफ लागतो, प्रत्येक ठिकाणी चालकचा डबल कट ऑफ लागला. बरोबर आहे मित्रांनो, 19,000 मुलं आहेत. आपल्याला जर एकाच 10 मध्ये मुलं घ्यायची म्हटलं तर ते काहीतरी 9-10 हजार मुलं घ्यायचे आपल्याला त्या ठिकाणी चालकसाठी, त्याच्यामुळे डबल कट ऑफ लागू शकतो. पण पोलीस शिपायाला त्यांनी 15-16चा रेशो लावलेला आहे. त्याच्यामुळे जर चालकला त्याच दरम्यान जर रेशो लागला कदाचित, तर मित्रांनो डबल मेरिट लागायचं नाही चालकचं. नाही तर सांगू शकत नाही, चालकचं डबल मेरिट हे बऱ्याच ठिकाणी लागलेले आणि डबल मेरिट लागल्यामुळं तुम्ही नगरचा विषय पाहिला असेल, ज्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट होती, ड्रायव्हिंग स्किल टेस्ट होती, त्या सुद्धा विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावं लागतं, कारण का डबल मेरिटमुळे. तसंच डबल मेरिट जर मुंबईने लावलं तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी जे 1-1 मार्काने किंवा काठावरती जे मेरिटमध्ये बसतात ते विद्यार्थी नक्कीच भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकतात. त्याच्यामुळे माझ्या मते तरी या ठिकाणी डबल मेरिट लागण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणात आहेत. मला असं तरी वाटतं या ठिकाणी डबल मेरिट लागेलच असं नाही. जर लागलं तर सांगू शकत नाही, परंतु लागेल असं वाटत नाही, कारण का विद्यार्थ्यांची पेपरला जेवढी संख्या घ्यायची त्यानुसार जर विचार केला तर, कारण का एकाच 10 बरोबर त्यांनी टोटल 80,000 विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी काउंटिंग केलेलं आहे पेपरसाठी, तब्बल 80,000. मग 80,000 जर विद्यार्थ्यांची घ्यायचं म्हटलं तर 40,000 विद्यार्थी, 40,000 जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ऑलरेडी पोलीस शिपाईचे आहेत. मग हे 19,000 आहेत. मग हे जर सगळेच घेतले पेपरसाठी तर त्याच्यात फेल पण बरेच झालेले. असं काही नाही का ज्या
म्हणजे चालक मध्ये बरेच विद्यार्थी फेल पण झालेले, त्याच्यामुळे ते तर त्यांचा तर काही विषय नाही. म्हणजे त्यांनी नियोजन करताना 80,000 विद्यार्थ्यांच्या नियोजनाने चालले, म्हणजे ते एक 70,000 नियोजन येऊ शकतं. म्हणजे कारागृहाचे जेवढे काय आहेत तेवढे तर घेणारचे सगळे, जेवढे कट ऑफ मध्ये बसले तेवढे. त्याच्यामुळे कदाचित चालकला डबल मेरिट लागण्याचे चान्सेस कमी, आणि जरी डबल मेरिट लागलं बाय चान्स चालकला, जरी डबल मेरिट लागलं किंवा डबल यादी लागली, तर फक्त कदाचित जे विद्यार्थी स्किल टेस्टला नापास झालेले आहेत किंवा स्किल टेस्ट फेल झालेले, ड्रायव्हिंग स्किल टेस्ट, तेच विद्यार्थ्यांची नावं वगळून या ठिकाणी परत लिस्ट लागू शकते कदाचित. परंतु माझ्या मते डबल मेरिट लागतं सगळीकडेच. भरपूर विद्यार्थ्यांची या संदर्भात पण कॉल येतात का सर डबल मेरिट लागेल, डबल मेरिट लागेल, परंतु वाटत नाही या ठिकाणी का डबल मेरिट लागेल म्हणून. ठीक आहे, तो राहिला प्रश्न. आता दुसरा गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर विचार केला तर मित्रांनो, आता या ठिकाणी मुंबईच्या पेपरला जो पुढचा हा 27 नंतर जो पुढचा रविवार असेल, त्या रविवारी आहे 3 तारीख, आणि त्या दिवशी असते भाऊबीज. 2 तारखेला बलिप्रतिपदा, दीपावली, पाडवा. मित्रांनो लक्षात घ्या, पेपर जर घ्यायचाच असेल मुंबईला तर ते दिवाळी का पाडवा आहे का भाऊबीज हे कोणत्याही गोष्टी पाहू शकत नाही. तुम्हाला माहित नसेल, एका साली मला वाटतं कोणत्या तरी डिपार्टमेंटच्या एक्झाम होत्या, त्या अक्षरशः भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा पेपर आलेले होते, भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा पेपर होते. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळं असं काही नाही की ते पेपर केव्हाही घेऊ शकतात. तसं पण शाळांना सुट्ट्या जवळजवळ 7-8 तारखेपर्यंत शाळांना सुट्ट्या असणार आहे, म्हणजे कोणत्याही एक दिवशी ते पेपर घेऊ शकतात. आणि जर या सगळ्या गोष्टींवरती जर हेच करायचं म्हटलं, जर निवडणूक हाच जर अडथळा असेल, आचारसंहिता हाच जर अडथळा असेल, किंवा निवडणूक झाल्यानंतरच जर करायचा हा जर अडथळा असेल, तर लक्षात घ्या मित्रांनो, मग बाकी पेपर आपला डायरेक्टली 23 तारखेनंतरचा आपला पेपर जातोय. 23 तारखेला आहे शनिवार, आणि 24 तारखेला परत एकदा रविवार आहे. म्हणजे त्या 24 तारखेच्या रविवारी जर पेपर घ्यायचं म्हटलं तर मग पूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर सुद्धा भरती प्रक्रियेमध्ये जातोय. आणि मुंबईच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागता, जॉईनिंग येतात, त्यांना जॉईनिंग करता, सगळ्या गोष्टी होता, 2025 सुद्धा उजाडू शकतं. लक्षामध्ये. कदाचित हे पेपर झाले तर लगातार 3 दिवस तिन्ही पेपर होऊ शकतात. कदाचित असंही होऊ शकतं, मॉर्निंग सेशनला शिपायाचा होऊ शकतो, आफ्टरनूनला चालकचा होऊ शकतो, इव्हिनिंगला कारागृहाचा होऊ शकतो, असंही होऊ शकतं कदाचित. जर त्यांना घ्यायचंच म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, घेऊ शकतात, असं काही नाही. कारण का प्रत्येक ठिकाणचा कॅन्डिडेट वेगळा असणार आहे, प्रत्येक ठिकाणचा हे असणार आहे. परंतु त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम होऊ शकतो का जे विद्यार्थी मुंबई चालकला आहे ते विद्यार्थी मुंबई शिपायाला पण आहेत, आणि तेच विद्यार्थी मुंबई कारागृहाला पण आहेत, बरोबर. म्हणजे मुंबईत तुम्ही गेल्यानंतर तुम्ही शिपायाच्या पेपरला, चालकच्या पेपरला, कारागृहाच्या पेपरला, तिन्ही पेपरला सोबत हजर राहू शकतात. मात्र सेंटर असेल, बाकीच्या गोष्टींमुळे वेळ जाऊ शकतो, त्याच्यामुळे असं होणार नाही. मग राहिला प्रश्न, जर आपला पेपर 3 तारखेला तर भाऊबीजेच्या दिवशी कदाचित पेपर व्हायचा नाही, मला तरी वाटते. आणि कदाचित व्हायचा नाही हे सांगतो मी. जर त्यांना वाटलंच तर ते घेऊ शकतात, असं काही नाही. तुम्हाला पेपर महत्वाचा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्हाला पेपर महत्वाचा आहे. मग राहतोय आपल्या हातामध्ये तो म्हणजे 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर. 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरचे 2 रविवार राहतात. मग ह्या 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरच्या रविवारी सुद्धा पेपर होऊ शकतात आपले, सांगू शकत नाही. लक्षामध्ये मुंबईचे पेपर म्हणजे फायनली मी तुम्हाला सगळं एक सांगतो फायनली, की मुंबईचे पेपर बद्दल जे तुम्ही कोणाला SMS करताय, कॉल करताय, प्रत्येक याला विचार त्याला विचार, मी पण माहिती काढण्याचा प्रयत्न केला खूप, मला कुठलीच माहिती भेटली नाही. मला एक माहिती, एक जण कार्यकर्ता असं बोलला की 2 तारखेला होऊ शकतो, शनिवार पाडव्याच्या दिवशी 2 तारखेला किंवा 3 तारखेला भाऊबीजेच्या दिवशी पेपर होऊ शकतो. परंतु वाटत नाही त्या दिवशी पेपर होईल म्हणून, कारण का त्या दिवशी काही पोलिसांचा जो बंदोबस्त असणार आहे, जे आचारसंहितेच्या संदर्भात ज्या निवडणूक आहे चालू आहे, जे आचारसंहिता चालू आहे, ते 2-3 दिवस जे ते थोडंसं सैल असणार आहे. आलं लक्षामध्ये. ते जे 2-3 दिवस आहे ते थोडेसे काय असणार आहे, सैल असणार. म्हणजे त्या दिवशी प्रचार सभा असतील किंवा ह्या गोष्टी होणार नाही जास्त. वातावरण महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण लक्ष्मीपूजन असेल, पाडवा असेल आणि भाऊबीज असेल, ह्या 2-3 दिवस शांत असू शकतं. मग ह्या शांत दिवसामध्ये कदाचित जर त्यांच्या डोक्यात आलं तर आपण याच्यामध्ये पेपरचं मॅनेजमेंट करू शकतो बा, तर त्यावेळेस पण ते पेपर घेऊ शकतात. म्हणजे तुमच्या हातात 27चा रविवार जाणार आहे, राहतोय फक्त 3 तारखेचा रविवार, 10 तारखेचा रविवार आणि 17 तारखेचा रविवार. आणि डायरेक्टली मग जर नाहीचे तिन्ही रविवार झालं मग 24 तारखेचे रविवार तर आहेत. मात्र 23ला जर निकाल लागला तर 24ला लगेच दुसऱ्या दिवशी निकाल म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती निकालाची गडबड काय असते, धावपळ काय असते. आणि जेवढा बंदोबस्त आत्ता नाही तेवढा बंदोबस्त निकाल आणि निवडणुकीचा मतदान दिवस त्या दिवशी तर जास्त बंदोबस्त त्या ठिकाणी द्यावा लागतो. माहिती आहे तुम्हाला काय होतं, राजकीय वातावरण कशा पद्धतीने तापलं जातं, कशा पद्धतीनं निवडणुकीतील प्रचार सभा असतील किंवा बाकीची इतर गोष्टी घडतात, हे आपल्याला सर्वांना ठाऊक असल्यामुळे त्यावेळेस तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बंदोबस्त त्यांना द्यावा लागतो. आता राहिला प्रश्न मित्रांनो, 3, 10 आणि 17 आणि 24 हे 4 रविवार येतात आपल्याला. 3, 10, 17 आणि 24. मित्रांनो वाटत नाही का या रविवारी पण म्हणजे 3च्या रविवारी जर पेपर झाला नाही, 2 किंवा 3 नोव्हेंबर जर नाही झाला तर मग 14, 10 आणि 17 नोव्हेंबर.
14 नाही 10 आणि 17 नोव्हेंबर हीच तारीख आपल्याकडे आहे. आणि जर या कोणत्याच दिवशी झाला नाही तर 23 तारखेला निवडणुकीचा मतदानाचा निकाल असेल आणि निकाल लागल्यानंतर लगेच पहिला रविवार येतो, तो म्हणजे 24 तारखेचा रविवार, त्या दिवशी सुद्धा पेपर होण्याचे चान्सेस असू शकतात, सांगू शकत नाही. त्याच्यामुळं असं फिक्स सांगता येणार नाही का बोल की पेपर एक्झॅक्टली कधी होईल काय वगैरे. त्याच्यामुळे तुम्ही कोणालाही जास्त प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडू नका की बोल सर पेपर केव्हा होईल, पेपर केव्हा होईल, याला विचार त्याला विचार. पेपर केव्हा होईल हे कोणालाच माहित नाही. कारण की कुठल्याच पद्धतीत मी स्पेशली मुंबई पोलीस जे काही असतील त्या ठिकाणी काही मित्र परिवार त्यांच्याकडून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठूनच पाहिजे तसं प्रॉपरली उत्तर मला भेटलेलं नाही. त्याच्यामुळं पेपर केव्हा होईल हे रविवारीच होणार, त्यात वाद नाही, शनिवार रविवार. मात्र या रविवारी म्हणजे ऑक्टोबर मध्ये पेपर होण्याचे आपले चान्सेस जवळजवळ आता मावळलेले आहेत. मात्र अजूनही ऑन दी स्पॉट जर 2-3 दिवसात शेड्यूल टाकलं, जसं पाठीमागे 7 मेला पेपर झाला आणि अचानक जर त्यांनी घ्यायचं ठरवलं तर तुम्ही तयार राहा मित्रांनो. कारण की बरेच विद्यार्थी, आजच एका विद्यार्थ्याचा फोन आला होता सांगलीवरून का सर मला चालकची स्किल टेस्ट केव्हा आहे. अरे म्हणलं बाबा कालच संपली, मुलींची संपली, मुलांची मला मेसेजच नाही आला. असे भरपूर विद्यार्थी महाराष्ट्रातले का ज्यांच्या स्किल टेस्ट मिस होतात, ग्राउंड मिस होते, का ज्या माहिती त्यांना कळत नाही. म्हणून तर आपल्याला व्हिडिओ बनावं लागतात जेणेकरून जे विद्यार्थी खेडोपाड्यातले विद्यार्थी ते व्हिडिओ पाहतात आणि त्याच्यानुसार त्यांना माहिती कळत असते, म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो. आलं लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, ही होती पोलीस भरती संदर्भातली महत्वाची अपडेट. मित्रांनो आपण नुकतंच एसएससी जीडी चे पेपर दिलेले आहेत आणि तुम्ही जर एसएससी जीडीचा जर फॉर्म भरलेला असेल, लक्षात ठेवा एसएससी जीडीचा जर आपण फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे बॅच एसएससी जीडीची ऑनलाईन टेस्ट सिरीज पण सुरू झालेली आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही ही जी एनटीपीसी ची टेस्ट सिरीज आपली हार्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड एनटीपीसी अँड आरपीएफ सराव पेपर बॅच, फक्त जिंकण्याची इच्छा ठेवा, यश आपलेच आहे. मित्रांनो ही बॅच आपण एनटीपीसी ची सुरू केलेली आहे. अतिशय महत्वाची अशी बॅच आहे मित्रांनो, नक्की तुम्ही सर्वजण प्रवेश घेऊ शकता. कारण का मित्रांनो फक्त 150 रुपये फी आहे, पूर्णपणे परीक्षा पार पडेपर्यंत फक्त 150 रुपये फी मध्ये आपण आपल्याला एनटीपीसी मध्ये टेस्ट सिरीज दिली जाणार आहे. फक्त रविवारी पेपरला सुट्टी असेल, रोज आपल्याला पेपर मिळत जाणार आहे, रोज सर्व पेपर. 21 तारखेपासून आपली बॅच सुरू झालेली आहे. मात्र कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांचा पेपर मिस होणार नाही. सर्व पेपर आपल्याला मागील पण 2-3 पेपर जे झाले ते मिळतील आणि इथून पुढचे पण सर्व पेपर आपल्याला मिळत जातील. त्यासाठी मित्रांनो आपली एनटीपीसी ची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. अतिशय महत्वाची अशी बॅच आहे, तुम्ही नक्की या बॅचला ऍडमिशन प्रवेश करून घेऊ शकता. प्रवेश घेण्यासाठी माझा जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण माझा नंबर आहे. नाव नोंदणी करून घ्यायची आहे, 150 रुपये फी पे करायची आहे, स्क्रीनशॉट टाकायचा आहे माझ्या याच नंबरला आणि त्याच्यावरती तुम्ही तुमचं नाव आणि जिल्हा कळवायचा आहे, जेणेकरून तुमचं ऍडमिशन फे होईल. सर्वच विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी एनटीपीसीचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी एनटीपीसीची आमची टेस्ट सिरीज असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी एनटीपीसीच्या टेस्ट सिरीजचा नक्की लाभ घ्या मित्रांनो. खूप महत्वपूर्ण अशी ही टेस्ट सिरीज आहे. ओके चालतंय मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण तुम्हाला मुंबई पोलीस लेखी परीक्षेच्या संदर्भातील काही जी महत्वाची अपडेट माझ्यापर्यंत म्हणजे मला जे काही अपेक्षित होतं जे मला सांगणं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर काही परत नवीन अपडेट नवीन माहिती आली तर मी नक्कीच सांगेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.